महाराष्ट्र बचाव, महाराष्ट्र बचाव आणि महाराष्ट्र बचाव असा एक स्लोगन देऊन सैनिक समाज पार्टीचे राजकीय गुरु, राजकीय सल्लागार, राजकीय विश्लेषक डॉक्टर श्रीधर दरेकर साहेबांनी मार्गदर्शन केलं आहे. महाराष्ट्र का बचाव, महाराष्ट्र कोणापासून बचाव, तर देवेंद्र फडणवीस सरकारपासून माझं महाराष्ट्र बचाव. कारण देवेंद्र फडणवीस यांचं सरकार अनैतिक मार्गाने चालू आहे, गैरमार्गाने चालू आहे. कारण 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप असलेले अजित पवार यांना बरोबर घेतलेलं होतं. तसंच एकनाथ शिंदे यांच्यावर 50 खोके एकदम मोके असा आरोप असतानाही त्यांनाही बरोबर घेतलं होतं. अशा लोकांना बरोबर घेऊन चाललेलं हे देवेंद्र फडणवीस यांचं सरकार हटवल्याशिवाय महाराष्ट्र वाचणार नाही. हे सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेवर डॉक्टर दरेकर यांनी सुपूर्द केलेली विचारधारा आहे. आणि याचा धागा पकडून सैनिक समाज पार्टीला आम समाजातील नागरिकांचा पाठिंबा मिळत चालला आहे. आम समाजातील नागरिकांचा पाठिंबा 90% मिळत चालला आहे. कारण देवेंद्र फडणवीस या सरकारला 10-15% फक्त लोकांचा पाठिंबा असणार, तो पण काही लालची आणि डरपोक लोकांचा पाठिंबा असणार. सैनिक समाज पार्टीला उर्वरित सर्व समाजाचा पाठिंबा आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टी आपल्या या ध्येयाकडे वाटचाल करत आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये चाललेला भ्रष्टाचाराचा धुमाकूळ, वाटणीचा धुमाकूळ, 90% भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे लोक राजकारणात असल्याचा धुमाकूळ. त्यामुळे ह्या सैनिक समाज पार्टीने हा धागा पकडला आहे की महाराष्ट्र जर या भ्रष्टाचारी 90% लोकांपासून वाचवायचं असेल तर सैनिक समाज पार्टीचं सरकार सत्तेवर बसवण्याचं अत्यावश्यक झालं आहे. त्यासाठी आम समाजातील नागरिकांचा सपोर्ट मिळत चालला आहे, पाठिंबा मिळत चालला आहे. आणि आम समाजातल्या नागरिकांना आजपर्यंत एकत्र करण्याची कोणतीही एक संघटना नव्हती. त्यामुळे सैनिक समाज पार्टीने ती उणीव भरून काढलेली आहे. सैनिक समाज पार्टीबरोबर समाज आलेला आहे. कारण समाज सुज्ञ आहे, टॅलेंटेड आहे, बुद्धिजीवी आहे, देशभक्त आहे, इमानदार आहे. मग समाज, ह्या इमानदार समाजाचं जर राज्य इमानदार सरकारने केलं पाहिजे असा जो प्रिन्सिपल आहे, त्या प्रिन्सिपलनुसार सैनिक समाज पार्टीने हा नारा दिलेला आहे. महाराष्ट्र बचाव हा नारा आम समाजातील नागरिकांसाठी आहे, आम समाजातील नागरिकांना जागृत करण्यासाठी आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये असणारे किंवा कार्यकर्ते असणारे त्यांना सोडून 90-80% समाज सैनिक समाज पार्टीबरोबर येत चालला आहे. कारण ही घोषणा एवढी इफेक्टिव्ह आहे की यामुळे कोणाची निंदा करायची गरज नाही, ऑडिट करायची गरज नाही. फक्त आणि फक्त सत्याचा मार्ग, राजा हरिश्चंद्राचा मार्ग अवलंबायचा आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं सरकार कसं आवश्यक आहे याची प्रचिती आम समाजातील नागरिकांना येऊ लागली आहे. त्यामुळे हा जो आमचा वादळ आहे, वारा आहे, अश्वमेघ यज्ञ आहे आणि तो यज्ञ सर्व सैनिक समाज पार्टीच्या माध्यमातून आम समाजातील नागरिकांच्या लोकप्रियतेपर्यंत पोहोचला आहे, उंच उंच शिखरापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे सर्व महाराष्ट्रातील तमाम जनतेचे दोज आर लाइकिंग धिस स्लोगन, महाराष्ट्र बचाव आणि देवेंद्र फडणवीस सरकार हटाव, ही स्लोगन आवडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने या सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजी बरोबर यायचं आहे, व्हिडिओ ऐकायचा आहे, लेख वाचायचा आहे आणि तो व्हायरल करायचा आहे. जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रातील जनता जागृत होईल आणि सत्याच्या मार्गासाठी सैनिक समाज पार्टीचं सरकार सत्तेवर आणण्यासाठी हातभार लावेल. त्यामुळे सर्व जनतेचे धन्यवाद. भारत वर्ष की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.